वेलकम, वेलकम, वेलकम. अनस्टॉपेबल ग्रो एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे का? तुम्ही श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत आहात का? होय, नक्कीच. आपण आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकतो आणि पाहिजे तितकं श्रीमंतही होऊ शकतो. तुम्हाला गरज आहे या व्हिडिओची शेवटपर्यंत बघा. तुम्ही कशा पद्धतीने तुमची वेल्थ क्रिएट करू शकतात आणि ती पण रिस्क फ्री. आणि हो, हे सगळं तुम्हाला मिळतं आहे तुमच्या मराठी मातृभाषेमध्ये. आज आपलं उत्पन्न वाढवायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं गुंतवणूक शिकलं पाहिजे. चला तर आपण बघूयात इन डिटेलमध्ये कशा पद्धतीने आपण आपले शिक्षण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पैसा मिळाला पाहिजे. होय, आपल्या समस्या काय आहेत? आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या समस्या काय आहेत? तर पहिली आहे म्हणजेच फायनान्शियल एज्युकेशन नाही. होय मित्रांनो, आपल्याला अजूनही पैसे कमवता येतात, मात्र पैसे कसे कमवायचे आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे अजूनही आपल्याला कळलेलं नाही. हो, त्याचबरोबर ॲसेट वर्सेस लायबिलिटी समजत नाहीत. आपले खर्च खूप असतात, उत्पन्न कमी असतं. मग जे काही उत्पन्न वाढवून देतात त्यांना आपण ॲसेट म्हणतो आणि ज्याच्यामधून आपला खर्च होतो त्याला आपण लायबिलिटीज म्हणतो. त्यानंतर सेविंग आणि वेल्थ ह्या एकच गोष्टी आहेत असं वाटतं, मात्र हे सगळं टोटली वेगळं आहे. होय मित्रांनो, आणि हे न समजल्या कारणानेच आपण गरीबमध्ये जीवन जगत आहोत. हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ खूप मदत करणार आहे, तर तुम्ही तो शेवटपर्यंत नक्की बघा. होय मित्रांनो, आपल्याकडे इन्कम ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? कमेंटमध्ये करा. होय मित्रांनो, ॲक्टिव्ह इन्कम म्हणजेच तुम्ही आता कुठेतरी नोकरी करत आहात. तुम्हाला 5,000, 10,000, 15,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000 असं इन्कम चालू आहे. त्याचबरोबर तुमचं दुसरं इन्कम म्हणजे पॅसिव्ह इन्कम. होय मित्रांनो, पण तुमच्याकडे अजूनही पॅसिव्ह इन्कम नाही. होय ना? होय. पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही तिथे नसतात, मात्र तुमचे पैसे तुमचे काम करतायत आणि ते कंटिन्युअसली तुम्हाला पैसे मिळवून देत आहेत. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. होय मित्रांनो, आणि तुमच्याकडे असं पॅसिव्ह इन्कम तुम्हाला असलं पाहिजे का? कमेंट इन चॅट बॉक्स पॅसिव्ह इन्कम. हो मित्रांनो, जर तुम्हाला ॲक्टिव्ह इन्कमबरोबर जर पॅसिव्ह इन्कम मिळालं, तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर श्रीमंत होऊ शकतात आणि पाहिजे तितकं श्रीमंत तुम्ही होऊ शकतात. होय, तर तुम्ही तयार आहात का या जर्नीला? जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला, तर तुमचा ठाम विश्वास होईल की तुम्हीही श्रीमंत होऊ शकतात आणि तेही एकदम कमी काम करताना. होय, लोक अर्न करतात पण ग्रो करत नाहीत मित्रांनो. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे का शिकलं पाहिजे? तर यासाठी आपल्याला 1 सेकंड. तर आपण सुरुवात करूयात. लोकांना पैसा कमवणे इतकं कठीण का वाटतं? होय मित्रांनो, आज आपण अशा जीवनामध्ये जगत आहोत का आपल्यावरती EMIचं टेन्शन आहे. प्रत्येक महिन्याला EMI भरण्यासाठी पैसे इकडून तिकडून ॲडजस्टमेंट करतात. पैसा तर येतो आहे, मात्र त्याच्या अगोदर EMIचा मेसेज येत असतो. त्याचबरोबर मालकाचा रेंट असतो, घरमालकाचा रेंट येतो. त्याचबरोबर घरामध्ये किचन चालू करण्यासाठी ग्रॉसरीज खर्च करावा लागतो, किराणा पाहिजे आपल्यासाठी. त्यानंतर मुलं झाले, मुलांची शिक्षणाचा खर्च येत असतो. एवढ्या साऱ्या टेन्शन. त्याचबरोबर मोबाईल पाहिजे, EMIवरती घ्या. गाडी पाहिजे, EMIवरती घ्या. किती दिवस मित्रांनो असं जगायचं आहे? आणि तुम्हालाही असंच जगायचं आहे का? तर तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल, तर आपल्याला गरज आहे काहीतरी आपल्या मेंटॅलिटीची. होय मित्रांनो, आणि बघूयात रिॲलिटी काय आहे माहिती का? आपले सगळ्यांत दुःख काय आहे? तर एक फिक्स सॅलरी आहे, एक्सपेन्सेस वाढत जात आहेत. सॅलरी तर तेवढीच आहे 25,000 रुपये, मात्र खर्च किती आहे? 50,000 ते 60,000 रुपये खर्च होत आहेत महिन्याला. सांगा पुरतील का? तर याच्यामागची कारणं काय आहेत का? आपल्याला इन्फ्लेमेशन समजलेलं नाही आहे. होय मित्रांनो, तेच तुमचं पैसे खात आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त काम करतायत.
कशासाठी? तर जास्त पैसा मिळवण्यासाठी. मग याच्यासाठी तुमच्याकडे टाईम तर लिमिटेड आहे, कारण सगळ्यांना 24 तास मिळालेले आहेत. होय, आज आपल्या देशाचे अंबानी साहेब यांना पण 24 तास आहेत, मात्र त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. आपल्याकडेही 24 तास आहेत, मात्र आपण कसे तरी जीवन जगत आहात का? होय ना? येस. तुम्हाला हे गणित माहीत आहे का? जास्त काम म्हणजे जास्त पैसा. हे अगदी चुकीचं आहे. होय मित्रांनो, जर तुम्ही याच विचाराने जगत असाल तर तुमचं अख्खं आयुष्य निघून जाईल, मात्र अशी श्रीमंती तुम्ही प्राप्त करू शकत नाहीत. होय, कारण टाईम लिमिटेड आहे. होय ना? कारण याच्या मागचं कारण काय आहे? तुमचं जे इन्कम आहे ते एकच आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती हाय रिस्क आहे. जर तो एक जॉब गेला तर पुढे जगायचं कसं? घरातली किराणा कसा भरायचा? EMIs कसे भरायचे? भाडं कसं द्यायचं? या सगळ्या गोष्टी आपल्या मनाचा घोळका करत असतात. आणि मग आपल्या आयुष्यभर आपण पैसे कमवतो आणि हा पैसा आपल्यासाठी कधीच काम करत नाही, कारण पैसा येण्या अगोदर आपल्याला देणं लागतं आणि याचमुळे आपण कधीच ग्रो करू शकलो नाही आतापर्यंत. मात्र ही कुठेतरी आपण आता बदलायला शिकलं पाहिजे मित्रांनो. लाईफ ही अमेझिंग आहे, ती आपल्याला जगता आली पाहिजे. होय मित्रांनो, असं काही करता येईल का जेव्हा आपल्याला पाहिजे ते सगळं मिळेल? होय मित्रांनो, जर आपल्याला पाहिजे 1,00,000 तर 1,00,000 मिळतील. होय मित्रांनो, 1,00,00,000 पाहिजे तर 1,00,000 1,00,00,000सुद्धा मिळतील. होय, आणि यासाठी खूप गरजेचं आहे म्हणजे शिक्षण, आणि ते नक्कीच आपल्याला मिळणार. समस्या पैसा कमवण्यात नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं काही कन्सेप्ट आहेत, ह्या आपण आधी डिस्कशन केला. ह्या न समजल्या कारणाने एकतर आपल्याकडे फायनान्शियल एज्युकेशन नाही. होय मित्रांनो, कधी किती पैसा येतो आणि किती जातो, किती खर्च करावा, किती इन्व्हेस्टमेंट करावं याची अजिबात आपल्याला कल्पनाही नाही. त्यानंतर ॲसेट वर्सेस लायबिलिटी समजत नाहीत. त्यानंतर ॲसेट म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, त्या कशा काम करतात, कशासाठी आपल्याला त्या श्रीमंत कशा बनवतात हे आपल्याला माहीत नाही. त्यानंतर लायबिलिटीज म्हणजे आपले खर्च आहेत. विनाकारण आपण एखादी वस्तू घेत असतो, ती वस्तू का घेतो आहे त्याच्या मागचं कारण माहीत नाही, फक्त भावना जुळलेली असते, दिसायला छान असते, मात्र ती उद्या कामात येईल की नाही हे आपल्याला माहीत नाही, आणि या कारणाने आपण ती खरेदी करतो, मात्र भविष्यामध्ये ती आपल्यासाठी उपयोगीसुद्धा नसते, आपण फक्त घरामध्ये ठेवून दिलेलं असतं. म्हणजेच ह्या काय लायबिलिटीज, त्याची किंमत कमी कमी होत जाते आणि आपल्याला ती गरीब करत चालते. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ह्याच आपल्याला आयडेंटिफिकेशन करता येत नाही, ह्या मूळ कारण आहे, आणि हे आपण कुठेतरी शिकलं पाहिजे. होय मित्रांनो, लाईक इज ओके. सेविंग वर्सेस वेल्थ. आपण असं समजतो का आपण पैसे साठवले म्हणजे आपण खूप वेल्थ क्रिएट केली, तर ही सगळ्यात आपली मूर्खता आहे मित्रांनो. जर तुम्ही सेविंगलाच तुमची वेल्थ मानत असाल, श्रीमंती मानत असाल, तर सपशेल चुकीचं आहे. तुमचे आजचे 1,00,000 रुपये उद्यासाठी तुमचे कमी होणार आहेत. ते कदाचित 10,000ही होऊ शकतात. तर हे खूप मोठं गणित आहे. त्यानंतर तुमच्याकडे एकच इन्कम आहे आणि ते म्हणजे ॲक्टिव्ह सोर्स आहेत. म्हणजे तुम्ही रोज तिथे काम करतायत आणि जर तुम्ही ते काम करणं थांबवलं तर तुमचा पैसा येणंही बंद होतं आहे. मात्र असं काहीतरी लर्न केलं पाहिजे की जिथून तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळालं पाहिजे, आणि मग लोक अर्न करतात पण ग्रो करत नाहीत. येस, असंच तुम्हाला ग्रो तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे असेल तर कमेंट करा, ग्रो ग्रो. होय मित्रांनो, आणि इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ खरंच व्हॅल्युएबल वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. होय, इन्व्हेस्टिंग म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं आज आपण शिकून घेणार आहोत. जगातील 8वं आश्चर्य म्हणजे कंपाऊंडिंग इंटरेस्ट. म्हणजेच काय, आपण मस्तपैकी छान रात्री झोपलेलो असो तरी आपला पैसा काम करतो आहे. होय, पैसा म्हणजे ॲसेट, आणि तो ॲसेट आपण तयार कसे करता येतील हे आपण शिकलं पाहिजे. यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी लर्न केल्या पाहिजे. ॲसेट कसे बनवतात, ॲसेट आपल्यासाठी कसे काम करतात, कोणते ॲसेट आपल्याला किती प्रमाणामध्ये पैसे कमवून देतात हे आपण शिकलं पाहिजे. मग ॲसेटमध्ये उदाहरणार्थ स्टॉक मार्केट आहे, तुमची रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे, या सगळ्या तुमच्या ॲसेट्स आहेत. त्यानंतर कंपनीज आहेत, डिजिटल ॲसेट आहेत, या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत.
ह्या आपण शिकल्या पाहिजेत. पैसा स्वतः वाढेल अशी काहीतरी एक सिस्टीम तयार केली पाहिजे. होय मित्रांनो, सिस्टीम वर्क ह्युमन फेल्स बिकॉज सिस्टीम हॅव अ प्रॉपर rules, regulation, and humans why fail? Because they are emotionally attached, fear, greed, many things. Then टाईम प्लस कंपाऊंडिंग जर तुम्ही एकत्र केलं, होय मित्रांनो, आजचा सिक्रेट म्हणजे टाईम प्लस कंपाऊंडिंग जर वापरलं तुम्ही, तर तुम्ही झोपेत असतानासुद्धा तुम्ही तुमच्यासाठी पैसा कमवू शकतात आणि खूप खूप झोपता झोपता श्रीमंत होऊ शकतात. होय, लाईक इन कमेंट, रिच रिच रिच. येस मित्रांनो, व्हाय इज इन्व्हेस्टिंग इज पॉवरफुल? बिकॉज कंपाऊंडिंग दे गिव्ज पॉवर. येस, बघा मित्रांनो, एक साधं उदाहरण घेऊयात. जर तुम्ही 10,000 रुपये SIP पर मंथ केली आणि हे 20 वर्ष केले, तर 20 वर्षानंतर तुम्हाला जर साधारण प्रत्येक वर्षासाठी 12% रिटर्न मिळत गेले, तर तुम्हाला 20 वर्षानंतर 1 करोड तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील. होय मित्रांनो, मेहनत नाही, पण तुम्हाला इथे गरजेचं आहे पेशन्स, धैर्यता. होय, एवढ्या 20 वर्ष थांबणं आवश्यक आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, याच्यासाठी तुम्ही काम किती केलं? एकदम क्षुल्लक काम केलं. होय मित्रांनो, असं क्षुल्लक काम करून आपण श्रीमंत बनू शकतो आणि या श्रीमंतासाठी आपल्याला हेच करणं गरजेचं आहे आणि हे आपण शिकलं पाहिजे. मग कंपाऊंडिंग कसं काम करतं हे आपण इन डिटेलमध्ये जर शिकायचं असेल तर कमेंट इन अ चॅट बॉक्स कंपाऊंडिंग पॉवर. येस. देन सोल्युशन काय आहे आपल्याला जर श्रीमंत होण्यासाठी, हे पण आपल्याला महत्त्वाचं आहे. तर इन्व्हेस्टिंग इज व्हेरी पॉवरफुल. मग आपण शिकलं पाहिजे का कशा पद्धतीने इन्व्हेस्टिंग करणं. यासाठी मी पण आधी याच पद्धतीने ग्रो केलं, ह्या गोष्टी शिकलो, माझ्या आयुष्यामध्ये वापरल्या आणि आज मी एक श्रीमंतांची फळं चाखत आहे. येस मित्रांनो, मग त्याच्यासाठी इम्प्लिमेंटेशन प्रोटेक्शन मला मिळतं आहे. कारण काय? कारण FDमध्ये गुंतवणूक सुरुवातीला माझ्या वडीलपासून करायचे, तर त्याच्यामध्ये 5 ते 6% रिटर्न मिळायचं. मात्र इन्फ्लेमेशन जर 5 ते 7%च होतं आपल्या इंडियाचं, तर आपल्याला 5 ते 7% रिटर्न मिळून त्याच्यामधून काय 1% मिळायचे. म्हणजेच फक्त 100 रुपयाला 1 रुपया मिळायचा. तर माझी श्रीमंती मी कधी प्राप्त करेल? होय मित्रांनो, मात्र हीच संधी आपल्याला मिळवून देते शेअर मार्केट, म्हणजेच डायरेक्टली इन्व्हेस्टिंग इन अ इक्विटी. 12 ते 15% आपल्याला वार्षिक रिटर्न मिळवून देते आणि आतापर्यंत निफ्टीने म्हणजेच 2000 साली ते 2025 या 25 वर्षामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टिंग केली असती, तर साधारण तुम्हाला काहीही काम न करता 15 ते 17% इन्व्हेस्टिंगमधून तुम्हाला रिटर्न मिळालं असतं आणि इथेच तुम्हाला खरी श्रीमंतीची फळं चाखता येतात. होय, इन्व्हेस्टिंग इज अ पर्चेसिंग पॉवर ऑफ प्रोटेक्शन. होय मित्रांनो, आणि खूप जणांना वाटतं का इन्व्हेस्टिंग केले तर पैसे आपले डुबून जातात. मात्र इथे आपल्यासाठी सेबीसारख्या बऱ्याचशा अशा सिस्टीम्स काम करतात आणि त्याच्यातून आपले कॅपिटल कशा पद्धतीने प्रोटेक्ट राहील हे सगळे रूल्स रेग्युलेशन तयार करतात आणि आपल्याला तिथे सेफ ठेवतात. फक्त इथे गरज आहे आपल्याला एक रिच माइंडसेटची आणि हा रिच माइंडसेट आपल्याला पाहिजे असेल तर कमेंट इन चॅट बॉक्स रिच माइंडसेट. येस मित्रांनो, एखाद्या कंपनीला ग्रो करण्यासाठी खूप मोठं कॅपिटल पाहिजे आणि हे कॅपिटल मिळवण्यासाठी ते आपल्याला डायरेक्ट त्यांचे पार्टनर बनवतात. म्हणजेच थोडासा भाग आपण त्याच्यामध्ये खर्च करतो आणि त्याच्या बदल्यात आपल्याला एक ऑनरशिप मिळत असते आणि मग शेअर खरेदी करून आपण कंपनीचा ऑनरशिप घेतल्या कारणाने जो कंपनीला प्रॉफिट होईल तो प्रॉफिट आपल्याला डायरेक्टली मिळेल. होय मित्रांनो, कारण काय? का तुम्ही तिथे भाग भांडवल दिलेलं असतं. त्याचबरोबर दुसरी इन्व्हेस्टिंग आहे म्हणजेच म्युच्युअल फंड. आणि जर तुम्ही SIP केली, जर डेट तुमची 2/1/13मध्ये जर तुम्ही स्टार्ट केलं, एक एक्झाम्पल घेऊयात, तर त्याच्यामध्ये 1000 रुपये गुंतवले, तर त्याच्यापैकी तुम्हाला त्या दिवसाची नाव असेल 284.23, नंबर ऑफ युनिट्स असेल 3.52 आणि कम्युनिटी युनिट्स आहे 3.52. तर इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू तुमची 1000 रुपये आहे.
मात्र तीच दर 2013 म्हणजे पूर्णपणे 1 वर्षानंतर कंप्लीट केल्यानंतर त्याची किंमत होईल तुम्हाला सगळे म्हणजे 1,000 प्रत्येक महिन्याला टाकत गेले तर तुम्हाला त्याच्यावरती मिळत जात आहेत 12,704.94 रुपये तुमचे होतात. म्हणजे बघा ना मित्रांनो, फक्त काम काय आहे तुमचं हजार रुपये टाकत जाणे आणि एवढी आपल्याला रक्कम मिळते. जर तुम्ही बँकेत ठेवले असते तर 3% आपल्याला रिटर्न मिळाले असते. आणि बघा म्हणजे खूप महत्त्वाचं गोष्ट इथं आपल्याला बघायला मिळते आणि हे आपण शिकलं पाहिजे. होय मित्रांनो, असा पैसा आपल्यासाठी काम करत असतो. त्यानंतर असं काही प्रूफ आहे का मित्रांनो, खरंच आपण स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक केली तर आपण एक वेल्थ क्रिएट करू शकतो का? होय, जागतिक लेवलमध्ये एक वॉरन बफेट आहेत का ज्यांनी सुरुवात केली होती 5,000 आणि आपल्या देशाचे राकेश झुनझुनवाला त्यानंतर दमानीजी यांनी सुरुवात केली आणि फक्त 5,000 रुपयापासून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 300 कोटीपर्यंत प्लस पैसे कमवले आणि आज त्यांची मुलंही त्याची फळं चाखत आहेत. त्यांनी त्यांच्यातले पैसे तर काढलेच नाही मात्र आणि याचे मार्ग आहेत फक्त इन्व्हेस्टिंग लाँग टर्म विजन. मित्रांनो, असं नाही का तुम्ही रोज त्याच्यासाठी वेळ द्या. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला 5 ते 10 मिनिटाची गरज आहे किंवा 1 तास खूप झाला नवीन शिकण्यासाठी. आणि त्यानंतर तुम्हाला एकदा का तुम्ही शिकलात तर फक्त दिवसातून 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्ही पूर्णपणे स्ट्रक्चर करून आपल्या पोर्टफोलिओचं ॲनालिसिस करून तुम्हाला शिकता येईल. आणि होय, यासाठी तुम्हाला आवश्यक आहे एक पोटेन्शियलिटी, त्यानंतर पेशन्सची आणि बिग म्हणजेच डिसिप्लिनची. होय मित्रांनो, जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करून जर व्यवस्थित झाल्या आणि हे जर तुम्ही शिकलात इन्व्हेस्टिंग तर तुम्ही नक्कीच कोट्याधीश होऊ शकतात. आणि जर तुम्हाला इच्छा असेल कोट्याधीश होण्यासाठी तर लाईक अँड कमेंट इन चॅट बॉक्स इन्व्हेस्टिंग. होय मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही काही लॉटरी नाही आहे, प्युअर बिझनेस आहे मित्रांनो. आणि हा कोणताही शॉर्टकट नाही. जर तुम्ही समजत असाल हा शॉर्टकट आहे तर हे तुमच्यासाठी नाही. आणि लॉटरी आहे तर लॉटरीच्या दुकानावरती जा, तिथे लॉटरी खरेदी करा. इन्व्हेस्टिंग इज अ प्युअर हार्डकोर बिझनेस. येस मित्रांनो, जसं तुम्ही MBA करतात आणि मग कामाला करतात तसंच प्रत्येक कंपनी ही व्यवस्थित काम करते. मात्र इथे फक्त आपल्या माइंडसेटची गरज आहे. जर तुमचा माइंडसेट चांगला असेल तर तुम्हीही नक्कीच हेच रीच होऊ शकतात. त्यानंतर पेन वर्सेस सोल्युशन्स. आपल्या पेन काय आहेत, आपल्या समस्या काय आहेत मित्रांनो? आपण गरीबमध्ये जीवन जगताना फिक्स सॅलरी आहे, येस 5,000 10,000 15,000 आणि आयुष्यभर काही लोकांनी तर 2-2 5-5 हजारावरती नोकऱ्या करूनच आयुष्य संपवलेलं आहे. बाकीची मजा तर सोडा. मग याला सोल्युशन काय आहे? तर याला सोल्युशन आहे मल्टिपल इन्कम आपण तयार करतो आणि वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला उत्पन्न मिळतं. आणि हे कसं निर्माण होतं ते आपण शिकतो. आणि यासाठी तुम्हाला आपण सहज कशा पद्धतीने शिकू शकतो यासाठी आपण तयारी केली पाहिजे. त्यानंतर रायझिंग एक्सपेन्सेस. तुमचे काही जे खर्च आहेत ते कमी केले पाहिजेत. आणि हीच गरिबीची सगळ्यात मोठी धूर आहे का आपण एकदा पैसे येण्याच्या अगोदर खर्च करतो आणि मग ते फेडण्यासाठी पैसे जमा करत बसतो. मात्र त्याच्यावर सोल्युशन काय? तर आपल्याला थोडं कॉर्पस थोडे पैसे जमा करून नवीन ॲसेट तयार करायचे आहेत. आणि हे जे ॲसेट तुम्ही तयार केले तर एका दिवशी तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल मित्रांनो. होय, जर तुम्ही गरिबीमध्ये जीवन जगतात तर रोज तुमच्या अन्नासाठी, तुमच्या नवीन खरेदी, तुमच्या हौस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्ट्रेस येतो. त्यानंतर तुमची जी बिग स्वप्न असतात ते पूर्ण न झाल्या कारणाने तुम्हाला भीती वाटते. आणि हे सगळं पूर्णपणे आपल्याला जर घालवायचं असेल तर तुम्हाला हवं आहे एक सिस्टमॅटिक फायनान्शियल कंट्रोल. होय मित्रांनो, आणि जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर येस, गिव्ह फायनान्शियल कंट्रोल, देन चॅट इन चॅट बॉक्स सोल्युशन ऑर फायनान्शियल कंट्रोल. देन पुअर विचार करतात, गरीब नेहमीच विचार करतात जास्त काम करावं लागेल म्हणजे आपल्याला जास्त पैसा येईल. होय मित्रांनो, नेहमी आपला माइंडसेट असतो
तर जास्त काम आपण केलं तर आपल्याला जास्त पैसा मिळेल, मात्र तसं नाही आहे. जर आपण एक स्मार्ट इन्व्हेस्टिंग केली तर त्याच्यामधून आपला पैसा आपल्यासाठी काम करतो. इवन आपण झोपलेलो असलो तरी आपल्यासाठी काम करतो. आणि ह्याच गोष्टी आपण शिकलं पाहिजे. लाईक यू देन कमेंट इन चॅट बॉक्स स्मार्ट इन्व्हेस्टिंग. होय मित्रांनो, तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे आणि या गोष्टीचा कित्येक जणांना वापर करतायत आणि श्रीमंत होत आहेत. मग तुम्ही का मागं राहायचं आहे? येस, ॲक्शन टेकर आर मनी मेकर, ॲक्शन टेकर आर मनी मेकर. होय मित्रांनो, जर तुम्ही कृतीच केली नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, मात्र कृती कशी करायची हेच माहीत नाही आणि हेच शिकण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. होय, पॉवरफुल मनी, पैसा आपल्यासाठी कसा काम करतो हे पैसा कमवणं आपल्यासाठी कठीण नाही. पैसा वाढवणं न शिकणं ही खरी अडचण आहे. पैसा आपल्यासाठी कसं काम करतो हे आपण शिकलं पाहिजे आणि हे शिकत नाही हीच मोठी खरी अडचण आहे. मग आजपासून आपण ठरवून टाकायचं आहे, इन्व्हेस्टिंग खरी श्रीमंती बनवत नाही, तर इन्व्हेस्टिंग शिकलेले लोक श्रीमंत बनतात. होय मित्रांनो, जर तुम्ही शिकलेले असाल तरच इन्व्हेस्टिंग करू शकतात आणि चांगली इन्व्हेस्टिंग केली तर तुम्हीही श्रीमंत बनू शकतात. लाईक अँड कमेंट इन चॅट बॉक्स इन्व्हेस्टिंग अँड रिच. आय ॲम रिच. येस, थँक्यू. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि या व्हिडिओमधून तुम्ही भरपूर काही शिकला असेल. अजून काही तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. होय मित्रांनो, जशी हे तुम्ही शिक्षण घेतलं तसंच हे शिक्षण तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत, फॅमिलीपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की या व्हिडिओला शेअर करा. आणि जसं मी तुमच्याबरोबर शेअरिंग केलं आणि 1% तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडून आला, यासाठी तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू. आणि असाच बदल तुमच्या इतर मित्रांनाही वाटावा यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. त्यानंतर फायनल लर्निंग मॅसेज आपल्याला या व्हिडिओमधून मिळाला, तो म्हणजेच येस, अर्निंग इज इक्वल टू सर्वायवल. जर तुमची पैसे तुम्ही महिन्याला कमवत असाल तर फक्त तुम्ही आयुष्यभर जीवन जगू शकतात. मात्र जर तुम्ही इन्व्हेस्टिंग केलं तर तुम्हाला खरं फ्रीडम मिळेल आणि तो फ्रीडम म्हणजेच टाईम फ्रीडम, मनी फ्रीडम, प्लेस फ्रीडम. होय, आयुष्यामध्ये जिथं पाहिजे तिथे तुम्ही फिरू शकतात. जेवढा पाहिजे तेवढा पैसा तुम्ही खर्च करू शकतात. त्यानंतर तुमचं टाईम फ्रीडम, तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्हाला काम करता येईल आणि जेव्हा नाही पाहिजे तेव्हा तुम्ही नाही काम करू शकत. म्हणजेच काय, सोमवार आला म्हणून 9 वाजता कामाला जाणं काही गरजेचं नाही, असं पण तुम्ही निर्णय घेऊ शकतात. होय मित्रांनो, मात्र यासाठी तुम्हाला हवं आहे एक रिच माइंडसेट आणि हे तुम्हाला मिळेल या चॅनलवरती. होय मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओमधून तुम्ही काय शिकलात हे नक्की कमेंट करा. त्यानंतर पेन अनअवॉइडेबल आहे. आपले गरिबीत राहणं आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच नको आहे आणि यासाठी सोल्युशन शिकणं खूप गरजेचं आहे आणि हे फक्त तुम्हीच शिकू शकतात. आम्ही फक्त सांगू शकतो, मात्र आयुष्य तुम्हाला जगायचं आहे आणि हे जगण्यासाठी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. होय मित्रांनो, असे अनेक व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत बघितले, मात्र ह्या व्हिडिओमधून जे तुम्ही शिकलात ते तुम्ही वापरायला जर शिकलात तर यासाठी फक्त एकच ॲक्शन शिकणं गरजेचं आहे, ती म्हणजे लर्न. कमेंट इन चॅट बॉक्स लर्न अँड इन्व्हेस्टिंग. थँक्यू. भेटूयात आपण पुढील भागामध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टॉक मार्केट का शिकावा. थँक्यू. आणि तुमची गुंतवणूक कशी वाढावी यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. थँक्यू. बाय बाय.